करवीर तालुक्यातील सांगरुळ गावात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घालत 9 जणांसह जनावरांवर हल्ला केलाय। या हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेच्या हाताचं बोट काढावं लागलंय। भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे सांगरुळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं बबन जाधव, बळवंत खाडे, कुंडलिक खाडे, वैशाली देसाई, मदिना मुल्ला, अनिल सुतार, कुंडलिक नाळे, भिकाजी पाटील आणि मारुती परितकर यांच्यावर हल्ले करत त्यांना जखमी केले। कुत्र्याच्या चाव्यामुळे मदिना मुल्ला यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचं एक बोट काढावं लागलं। तसंच वैशाली देसाई यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे। या पिसाळलेल्या कुत्र्यानं संजय नाळे यांच्या गाय आणि म्हैशीवर हल्ला करून त्यांनाही जखमी केलं। सर्व जखमींवर सुरुवातीला सांगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले। या कुत्र्याला पकडताना ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली। अखेर मोरेवाडीजवळ त्याला ठार करण्यात आलं। मात्र त्याआधी या कुत्र्यानं इतर भटक्या कुत्र्यांनाही चावा घेतल्यानं परिसरात आणखी कुत्री पिसाळण्याची भीती व्यक्त केली जाते। या घटनेमुळे सांगरुळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे।